नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी कविता. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनल चिराग अँड कविताज वर्ल्डमध्ये. स्वामी समर्थांची प्रतिमा महालक्ष्मीच्या रूपातही आपल्याला पाहायला मिळते. त्यामागचं काय रहस्य आहे असा प्रश्न भरपूर जणांना पडतो. तर खरंच त्यामागे एक कथा आहे. तर सर्वप्रथम सांगू इच्छिते की कसं असतं, ईश्वर आणि भक्त यांचं नातं हे आई आणि मुलाप्रमाणे असतं. जसं जगाच्या कुठल्याही पाठीवर आपण जर गेलो पण तरीही आईचा आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी असतो, त्याच पद्धतीने आपण जगाच्या कुठल्याही पाठीवर गेलो तरीही ईश्वराचा वरदहस्त आपल्यावर असतो आणि त्याची दृष्टी आपल्यापर्यंत निश्चितच येऊन पोहोचते आणि तेच आपल्याला जगण्याचं बळ देतं. कुठलीही गोष्ट धैर्याने सामोरे जाण्याची शक्ती आपल्याला ईश्वरच प्रदान करत असतो आणि याच मायेचं नातं ईश्वर आणि भक्त यांच्यामध्ये असतं. त्यामुळे आपण आपल्या ईश्वराला माऊली म्हणतो आणि त्याच्यामध्ये आपण आपल्या माऊलीचं रूप बघत असतो. तर त्यामागची एक अशी कथा आहे की स्वामी समर्थ यांचे एक निस्सीम भक्त होते आणि त्यांचे एक मित्र होते. तर त्या मित्राने इच्छा दर्शवली की मला महालक्ष्मीच्या दर्शनाला जायचं आहे. स्वामी समर्थांच्या भक्तांनी होकार दिला, पण त्यांची एक अट होती की मला आधी स्वामी समर्थांचं दर्शन घ्यायचं आहे, त्यानंतरच मी तुझ्यासोबत महालक्ष्मीच्या दर्शनाला येईल. तेव्हा ते मित्र म्हणाले की नाही नाही, असं तर होणार नाही, कारण कसं आहे, गाडी थांबली आहे आणि ती गाडी जर निघून गेली तर एकच बस आहे, आपल्याला पुन्हा बस मिळणार नाही महालक्ष्मीच्या दर्शनाला जाण्यासाठी आणि तो मार्गही लांब आहे, त्यामुळे आपल्याला दुसरी तजवीज काही होणार नाही. तर त्यावेळी मित्राने हट्ट धरला की नाही, मला आधी स्वामी समर्थांचंच दर्शन घ्यायचं आहे. त्यापुढे त्या मित्राला झुकावं लागलं आणि स्वामी समर्थांचे जे भक्त होते ते आपल्या मित्राला घेऊन स्वामी समर्थांच्या दर्शनाला निघाले. दर्शनाला गेल्यानंतर दोघांच्याही मनातली कुजबूज स्वामी समर्थांपर्यंत पोहोचली आणि त्यांनी दोघांनाही म्हटलं की तुम्हाला माहीत नाही की माझ्यामध्ये सगळे देव आहेत. माझ्यामध्ये तुला लक्ष्मी बघायची आहे का? तुला महालक्ष्मीचं दर्शन हवं आहे का? तर त्यावेळी स्वामी समर्थ यांनी महालक्ष्मीचं रूप धारण केलं आणि त्यावेळी त्यांच्या स्वामी समर्थाचे जे भक्त होते, त्यांचे जे मित्र होते, त्यांना त्यांनी दर्शन दिलं आणि तेव्हापासूनच ती प्रतिमा प्रसिद्ध झाली आणि आपल्याला भरपूरदा स्वामी समर्थांची प्रतिमा महालक्ष्मीच्या रूपातही बघायला मिळते. आणि त्या मित्राला खरंच आश्चर्य वाटलं आणि त्याचाही स्वामी समर्थांवर 100% पूर्णपणे विश्वास बसला आणि त्याला मग कळलं की स्वामी समर्थांचा आपला मित्र एवढा निस्सीम भक्त कसा. तर ही आख्यायिका सांगितली जाते आणि ही एक कथा आहे त्यामागची की स्वामी समर्थांच्या प्रतिमा आपल्याला महालक्ष्मीच्या रूपातही बघायला मिळतात. त्याच पद्धतीने आणखी एक गोष्ट आहे, ते मी दुसऱ्या एपिसोडमध्ये नक्कीच सांगेल. पण मला आजचा एपिसोड कसा वाटला नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्व स्वामी समर्थ भक्तांना आणि सर्व माझ्या मित्रमंडळींना एक विनंती आहे की माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझा व्हिडिओ हा शेअर नक्की करा. पुन्हा मी घेऊन येईल तुमच्यासमोर की आपल्या मराठी सिनेनट यांना आलेले स्वामी समर्थांचे अनुभव आणि आणखी एक प्रसंग की आपण स्वामी समर्थांना माऊली का बरं म्हणतो आणि त्यांची प्रतिमा आपल्याला माऊलीच्या रूपात का बरं आढळते. तर पुन्हा भेटू या चॅनलवर चिराग अँड कविताज वर्ल्डमध्ये. तोपर्यंत सर्वांचा दिवस शुभ जावो ही सदिच्छा व्यक्त करते आणि धन्यवाद सर्वांना म्हणू इच्छिते की माझा तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितला. चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा आणि प्लीज व्हिडिओला लाईक नक्कीच करा.